ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या ग्रंथाच्या 20व्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि या मागच्या वर्गामध्ये जे काही महत्त्वाचे सिद्धांत आपण चर्चा केली त्याची थोडी उजळणी करूया आणि उजळणी केल्यावर मग पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। अवतार हे 2 स्तरावरती जगत असतात आणि आपल्यासारखे साधारण मानव आपण एकाच स्तरावरती म्हणजेच सांसारिक स्तरावरती जगत असतो किंवा व्यवहारिक स्तरावरती जगत असतो। अवतार हे व्यावहारिक स्तरावरती सुद्धा जगतात आणि अद्वैत स्तरावरती सुद्धा जगतात। त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा सूक्ष्म वासनांशी त्यांना संग्राम करावा लागतो। आपण जर असं म्हणतं की नाही आपण राहतो व्यावहारिक स्तरावरती आणि असं म्हटलं की नाही त्यांची साधना म्हणजे सोंग आहे, त्यांचा संग्राम म्हणजे सोंग आहे, तर ज्या स्तरावरती आपण राहतो त्या स्तरावर तसं बोलणं योग्य नाही। का योग्य नाही? कारण की त्या स्तराची आपल्याला माहिती काय आहे आणि म्हणूनच याची सखोल चर्चा आपण मागच्या वर्गात केली होती आणि त्यातून आपण ह्या निष्कर्षावरती पोहोचलो होतो की जशी जशी साधकाची उन्नती होते तसं तसं त्या साधकाला उमगतं, त्याची जशी उन्नती होते तसं तसं त्यांना ठाकूरांचा तो दिव्यभाव तो आकलू शकतो। याचा विशेष चर्चा आपण पुढच्या वर्गात नक्की करणार आहोत। आणि मागच्या वर्गामध्ये अजून एक विशेष मुद्दा ज्याची पण चर्चा केली होती की साधकाची जशी उन्नती होते तशी त्यांना ठाकूरांमध्ये किंवा अवतारांमध्ये काय बदल दिसतो? खरं बदल ठाकूरांमध्ये होत नसतो, अवतारांमध्ये होत नसतो, बदल होत असतो आपल्या कॉन्शियसनेसमध्ये, आपल्या चैतन्यामध्ये, आपल्या मनामध्ये। आणि आपण सुरुवातीला जे उदाहरण घेतलं होतं की जेव्हा कोणीही व्यक्ती प्रथम ठाकूरांकडे येत असत तर ते कसं ठाकूरांना बघत असत। योगी महाराजांचं उदाहरण बघितलं होतं, एक त्रयस्थ व्यक्तींचं उदाहरण बघितलं होतं। ते त्रयस्थ व्यक्ती त्यांचं नाव मी शोधत होतो, ते मला मिळालं, अश्विनी कुमार दत्त, ज्यांनी म्हटलं होतं की हे चांगले परमहंस आहेत, मच्छरदाणी दिसतीये आणि तकिया लोट दिसतंय वगैरे वगैरे। एकदा ठाकूर फार
भावोन्मत्त होत असताना काही इंग्रज लोकांनी त्यांना बघितलं आणि ते बघितल्यानंतर ठाकूर फार भाव उन्मत्त झाले होते. त्यांचे पाय हे म्हणजे सारखंच व्हायचं. पण त्या इंग्रज लोकांनी बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की त्यांनी खूपच घेतलेली आहे वगैरे असे असे फार गमतीशीर घटना त्यांच्या जीवनात आपल्याला वाचायला मिळत असतात. पण हे जेव्हा आपण सामान्य पातळीवरनं ठाकूरांना बघतो तेव्हा. पण जर आपली प्रगती झाली आणि आपण सुद्धा त्या अद्वैत भूमीवरती वावरू लागलो, तर ठाकूरांची खरंच खऱ्या अर्थाने काय शक्ती आहे, तेव्हा आपण म्हणू शकू की खरंच त्यांचं हे सगळं मानवभाव घेऊन जगणं हे खरंच सोंग आहे. पण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा आपण त्यांच्या स्तरावरती पोहोचू. जेव्हा आपण त्यांच्या स्तरावरती पोहोचू, तेव्हा आपल्याला त्यांची ती खरी शक्ती कळेल आणि त्या मानव शरीरापासून ते पूर्णपणे विदेही आहेत याची जाण तेव्हाच होईल, जेव्हा आपण सुद्धा त्या अद्वैत भावामध्ये वावरू. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात आपल्या जीवनाच्या शेवटी की जर या जगात दुसरा विवेकानंद आला तर त्याला या विवेकानंदांनी काय केलं त्याला लक्षात येईल. असं का म्हणाले? कारण की आज जरी आपण खूप उदो करतो स्वामीजींचा, पण त्यांची खरी काय शक्ती आहे हे आपल्याला आकलन त्याचं करून घेणं हे फार अवघड आहे, अतिशय अवघड आहे. तर जोपर्यंत आपण या स्तरावरती पोहोचत नाही, तर असं म्हणणं की त्यांचे साधना म्हणजे राहायचं सामान्य स्तरावरती आणि चर्चा करायची अद्वैत स्तरावरती, असं ते योग्य नाही. ही सगळी चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती. आज अजून थोडंसं पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. आता आपण बंधू भगिनींनो, हे आपली हा जो प्रवास आहे साधारण स्तरापासून तर अद्वैतपर्यंत जाण्याचा, आपण आत्ताच चर्चा केली की जेव्हा आपण त्या स्तरावरती पोहोचू तेव्हा आपण सांगू शकू की ठाकूरांची ही सगळी साधना ही सोंग होती. त्यांनी ती स्वतःवरती आरोपित केली होती. पण हा प्रवास तर काही आपल्याकरता एका दिवसात किंवा एका जन्मात होणारा नाहीये. आणि जर हा प्रवास एका जन्मात होणारा नाहीये, तर हा टप्प्याटप्प्यानेच होणार आहे. जसं की एक लहान मूल 2-2.5 वर्ष झाल्यानंतर ते लोअर केजी, अपर केजी, KG1, KG2 करत 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 PhD पर्यंत पोहोचतं. आपल्याला सुद्धा टप्प्याटप्प्याने तसंच पोहोचावं लागेल. आणि हे टप्प्याटप्प्याने आपण जेव्हा वरती जातो आणि विशेषकर आज आपण चर्चा करणार आहोत की भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला कसं मार्गदर्शन करतात आणि विशेष करून जेव्हा ते हयातीत असताना त्यांनी कसं त्यावेळेसच्या भक्तांना, त्यांच्या त्यागी शिष्यांना त्यांच्यामध्ये तो भाव कसा रुजवला आहे. भगवान श्रीरामकृष्ण हे एक उत्तम वैद्य होते. उत्तम वैद्य म्हणजे वचनामृतमध्ये ते म्हणतात की अधम वैद्य कसं असतात की ते औषध देऊन दिले आणि मग काही विचारपूस करत नाही. मध्यम वैद्य कसे असतात की औषध देतात आणि अधूनमधून विचारतात की काय बाबा बरं वाटतंय ना, गुण येतोय ना औषधाचा. पण जे उत्तम वैद्य असतात ते काय करतात, ते छातड्यावरती बसून ते औषध आपल्या तोंडात टाकतात. तर भगवान श्रीरामकृष्ण हे जे भाव त्यांचा जो आहे तो भाव कसा ते रुजवत होते पहा. अध्यात्म म्हणजे काय बंधू भगिनींनो, की आपल्या संस्कारांमध्ये बदल आणणे. या चर्चेच्या या ओघामध्ये विसरून जाऊ नका. आपण एक चर्चा करत आहोत की 2 मुद्दे होते की जेव्हा आपल्यामध्ये आध्यात्मिक उन्नती होते तर आपल्या दृष्टी अवतारांकडे बघण्याची आणि या संसाराकडे बघण्याची ही बदलत असते. आणि त्याच्याकरता भगवान श्रीरामकृष्ण काय करत आहेत, आपल्यामध्ये तो भाव रुजवत आहेत. आणि भाव रुजवणं बंधू भगिनींनो हे भयंकर कठीण असतं. भाव रुजवणं नेमकं काय त्याची पण चर्चा करूया. आणि मी पुढच्या वर्गाचं थोडीशी तुम्हाला एक इंट्रोडक्शन करू देऊ इच्छितो की तो भाव रुजत आहे की नाही, ठाकूर याची तपासणी सुद्धा करायचे. त्या TV सिरीज बघताना अनेकदा पुढच्या एपिसोडमध्ये काय येणार आहे ते एक्साइट करतात. तसं मी तुम्हाला आधीपासून सांगतो की पुढच्या एपिसोडमध्ये काय येणार आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे.
पहा, ठाकूर विचारायचे आपल्या भक्तांना, तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे? या वाक्याला फार मोठा अर्थ आहे, फार गभीर अर्थ आहे बंधू भगिनींनो. आणि त्यातून ते आपल्या भक्ताची किती प्रगती होत आहे याची ते मोजमाप करायचे. असो, पण तो पुढच्या याच्याकरता, पण ते भगवान श्रीरामकृष्ण भाव कसे रुजवायचे, भाव का रुजवायचे? आध्यात्मिक प्रगती करता, आपले संस्कार बदलण्याकरता. आपण चर्चा काय करत आहोत, की आपण सध्या व्यावहारिक स्तरावरती राहत आहोत, सांसारिक स्तरावरती राहत आहोत, आणि तिथून साधना करून आपली प्रगती होत आहे. पण भगवान श्रीरामकृष्णांचा हा जो एक, ज्याला म्हणतो की त्यांचा हा जो दिव्य भाव, त्यांच्या सानिध्यात राहत असताना भक्तांना ते कसे तो भाव रुजवायचे, आणि विशेष करून या भावाची सूक्ष्मता नामसाधना करून अवश्य होत असते, सेवा करून अवश्य होत असते. पण ठाकूरांचं साहित्य किंवा ठाकूरांच्या त्यांच्या संगतीत राहण्याने त्या भावाची सूक्ष्मता काय असते तेव्हा ते लक्षात येतं. आपण असा आरोप नाही करू शकत, की अरे त्यावेळेस तर भगवान श्रीरामकृष्ण हयातीत होते, त्यांना भक्तांना संग लाभला. हे पहा, हा संघ आपल्याला सुद्धा वचनामृत, लीला प्रसंग किंवा इतर साहित्याच्या माध्यमातून आजही सुद्धा आपल्याला ठाकूर उपलब्ध आहेत. बरं, असं कोणी म्हणजे विचार करू नये की ठाकूर तर आज नाही आहेत. नव्हे, ठाकूर आहेत. हा भाव म्हणजे काय? भाव म्हणजे अत्यंत ही एक सूक्ष्म गोष्ट असते, आणि हळूवारपणे हा ठाकूरांचा भाव हा आपल्या मनावरती, आपण जेव्हा वचनामृत वाचतो, लीला प्रसंग वाचतो, मातृचरणे वाचतो, कंप्लीट वर्क्स वाचतो, त्यातून तो भाव हळूपणे रुजत असतो. आणि जसं नदीकाठी बघतो आपण बंधू भगिनींनो, की नदीकाठी ग्रेनाईटच्या फार मोठ्या मोठ्या सगळ्या चट्टान असतात, आणि त्याच्यावरती पाण्याचे वलय निर्माण होतात. आता पाणी किती किती सूक्ष्म असतं आणि ग्रेनाईट किती हार्ड असतं, पण तरी सुद्धा पाण्याचे वलय आपल्याला स्पष्ट बघायला मिळतात. तसा हा भाव फार सूक्ष्मपणे आपल्या संस्कारांना कापत कापत नक्कीच हा सुंदर भाव आपल्यामध्ये ठाकूर रुजवत असतात. आणि या भावाची विशेषता काय आहे? या भावाची विशेषता की हा अत्यंत सूक्ष्म आहे आणि अत्यंत संवेदनशील आहे. संपूर्ण अध्यात्मच काय आहे? अत्यंत सूक्ष्म आहे. काय दिसतं का बाहेर? काही दिसत नाही. आणि तितकंच संवेदनशील सुद्धा आहे. तर ठाकूरांचा हा जो भाव आहे, की जो आपल्याला आध्यात्मिक उन्नती करता आपल्याला प्रेरणा देत आहे, किंवा आपण सामान्य स्तरापासून एक दिव्य स्तरापर्यंत आपला हा जो प्रवास आहे, त्याच्याकरता हा हा जो त्यांचा सूक्ष्म आणि अतिशय संवेदनशील हा जो त्यांचा भाव हा आपल्याला कसं मदत करतो, त्याचे काही उदाहरण घेऊया. स्वामीजी एका ठिकाणी म्हणतात, की भगवान श्रीरामकृष्ण हे अनंत भावमय आहेत. त्यांचा प्रत्येक सेकंद त्यांचा जो भाव आहे तो अनंत भावमय आहे. त्या प्रत्येक भावाची चर्चा करणं हे शक्य नाही आहे. पण मी आज विशेष करून काही फार ठळक त्यांच्या गोष्टी, की कसं ठाकूरांचं हे जे त्यांचा जो भाव हा किती सूक्ष्म आहे, किती संवेदनशील आहे, आणि कसं तो आपल्या विशेष करून आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता किती अपरिहार्य आहे, किती आवश्यक आहे. 3 मुख्य गोष्ट जी मी सुरुवातीलाच मांडू इच्छितो त्यांच्या भावाच्या संदर्भामध्ये, की ठाकूरांचा जो भाव कसा आहे, तो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कट्टरता नाही, एककल्लीपणा नाही. कट्टरता म्हणजे काय असते? की माझंच खरं, माझाच धर्म सत्य, आणि त्याच्याबरोबर तुमचं खोटं. हा भाव ठाकूरांच्या जीवनामध्ये आपल्याला कुठे बघायला मिळत नाही. हा जो एक ज्याला म्हणतो की एक कट्टरपणा,
हा मुळीच म्हणजे खरं म्हणजे तर हिंदू सनातन धर्मामध्येच तो भाव नाही आहे. हिंदू सनातन धर्मामध्येच तो भाव नाही आहे आणि त्याच हिंदू सनातन धर्माला भगवान श्रीरामकृष्ण स्थापित करण्याकरता आले होते. तर त्यांच्या आपण म्हणजे हे बघतो त्यांच्या म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्यामध्ये आपल्याला बिलकुल स्पष्टपणे बघायला मिळतो की भगवान श्रीरामकृष्ण बिलकुल सहजपणे इस्लाम धर्माची साधना करतात आणि ख्रिश्चन धर्माची पण साधना करतात. तर जेव्हा आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या चरित्राचं अध्ययन करतो बंधू भगिनींनो, तर कुठेतरी न कळत या गोष्टी आपल्यामध्ये सुद्धा रुजतात. या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण कधी कधी करत असतो, पण त्यांचा हा जो एक उदार भाव आहे, सर्वसमावेशक भाव आहे, त्याच्यामध्ये मुळीच कट्टरता नाही. त्यांच्यावर ध्यान केल्याने सुद्धा हा भाव आपल्यामध्ये न कळत उतरत असतो. आणि जिथे एका बाजूला त्यांच्या जीवनात कट्टरता नाही, तर दुसऱ्या बाजूला आपल्या धर्माप्रती एक जबरदस्त निष्ठा सुद्धा आहे. पहा, मी 2 कॉन्ट्रास्ट बोलतोय. आज बऱ्याच मी घटना सांगणार आहेत. फक्त 2 की 3च भाव सांगणार आहे. अनंत भाव म्हणजे त्याच्या अनंत लेक्चर्स होतील. मी तितके सगळं कव्हर करू शकणार नाही. पण भगवान श्रीरामकृष्णांनी हे भाव कसे रुजवले आपल्या शिष्यांमध्ये आणि आजही ते तुमच्या आणि माझ्या मध्ये या पुस्तकांच्या माध्यमातून, या वचनाच्या माध्यमातून ते रुजवून राहिले आहेत. मायकल मधुसूदन दत्त नावाचे एक सद्गृहस्थ होते पश्चिम बंगालमध्ये त्यावेळेस आणि आज सुद्धा. ते फार मोठे सुप्रसिद्ध कवी होते, साहित्यकार होते आणि त्यांनी हिंदू धर्म सोडला होता आणि योगायोगाने ते भेटायला आले होते भगवान श्रीरामकृष्णांना आणि त्यावेळेस तिथे नारायण शास्त्री नावाचे एक फार मोठे पंडित आणि साधक दोन्ही होते, ते तिथे बसले होते. भगवान श्रीरामकृष्ण सुद्धा बसले होते आणि नारायण शास्त्रींनी विचारलं की का हो तुम्ही तो आपला धर्म का सोडला? हिंदू होते पण ख्रिश्चन झाले. तर त्यांनी सरळ आपल्या पोटाकडे बोट दाखवलं आणि म्हटलं की पोटात मी माझा धर्म बदलला. नारायण शास्त्रींनी त्यांच्या तोंडावरती म्हटलं की ज्या माणसाने पोटाकरता आपला धर्म बदलला त्याच्याशी मी काय बोलू? तर मायकल मधुसूदन दत्त म्हणतात ठाकूरांना, अहो आपण काहीतरी बोला. ठाकूर म्हणतात की कोणीतरी माझं तोंड दाबून देत आहे, मी बोलू शकत नाही. म्हणजे ठाकूरांनी निषेध दर्शवला, पण फक्त एक सौजन्य असतं म्हणून त्याची भर्सना केली नाही. म्हणजेच काय की हे उदाहरण जरी छोटं असलं तरी यातून भगवान श्रीरामकृष्णांनी हेच इंगित केलेलं आहे की प्रत्येक माणसाने आपल्या धर्मामध्ये, आपल्या धर्मावर त्याची बिलकुल सुदृढ निष्ठा असली पाहिजे. पण त्याचबरोबर ठाकूरांच्या जीवनामध्ये कुठेही कट्टरपणा आपल्याला दिसत नाही. म्हणजे हे जे 2 कॉन्ट्रास्ट एट ए टाइम एका ठिकाणी, जे मी सांगतो तुम्हाला, जे सांगू इच्छितो किंवा मांडू इच्छितो बंधू भगिनींनो, की हे जे अशा अनेक प्रकारचे कॉन्ट्रास्ट आपल्याला ठाकूरांच्या जीवनात दिसतात आणि एट ए टाइम दिसतात त्या गोष्टी, आणि हेच ठाकूरांचा भाव आहे. आणि तो कसा आहे? अत्यंत सूक्ष्म आहे आणि अत्यंत संवेदनशील आहे. कट्टरपणा नाही, सर्वसमावेशक आहे. तर कसं? तर त्यांच्या जीवनात पण बघतो की केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर, बंकिमचंद्र चटर्जी सारखे एकदम अतिउच्च म्हणजे सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित लोक, समाज प्रतिष्ठित लोक त्यांच्याकडे यायचे. तर त्याच्याच विरुद्ध गिरीशचंद्र घोष सारखे असंस्कृत, जरी ते शिक्षित होते, ते सुद्धा यायचे. नरेंद्रनाथ इत्यादी सगळे त्यागी शिष्य पण यायचे, तर गृहस्थ भक्त सुद्धा यायचे. ठाकूरांकडे कोणालाही मज्जाव नव्हता आणि विशेष करून स्त्रियांना भगवान श्रीरामकृष्णांकडे यायची पूर्ण सूट आणि पूर्ण मुभा होती. मग ते गौरीमा असो, गोलाबमा असो, समाजाचा कोणताही थर असो, धनिक पण असू देत, मथुर बाबू आलेत, शंभूचरण मल्लिक आलेत, बलराम बसू आलेत, धनाढ्य व्यक्ती त्यावेळेसचे कलकत्ताचे, शंभूचरण मल्लिक तर त्यांचे रसददार होते, राणी रासमणी, हे सगळे पण यायचे. आणि तिथेच उपेंद्रनाथ मुखोपाध्याय
की ज्यांना दोन्ही वेळेस खायचं मिळायचं नाही आणि मला काहीतरी चांगली नोकरी मिळावी याच्याकरता ते सुद्धा ठाकूरांकडेच यायचे. किती कॉन्ट्रास्ट, पण म्हणजे त्यांचा तो एक सर्वसमावेशक एक उदार भाव होता. हे मला तुमच्यापुढे मांडायचं होतं. त्यांच्यामध्ये एककल्लीपणा नव्हता. एककल्लीपणा जर म्हटला तर की साधनेच्या दृष्टीने आपण जेव्हा चर्चा करतो बंधू भगिनींनो, तर पहा त्यांच्याकडे वैष्णवचरण यायचे, त्यांच्याकडे गौरी पंडित यायचे, त्यांच्याकडे विभिन्न पंथांचे लोक यायचे आणि प्रत्येक पंथाच्या माणसाला असं वाटायचं की हे आमच्याच पंथाचे आहेत. पहा, या गोष्टी अत्यंत सूक्ष्म आहे, पण तितक्या संवेदनशील पण आहेत आणि म्हणूनच आज आपण बघतो की ठाकूरांना इतका युनिव्हर्सल म्हणजे त्यांना सगळे युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स काय, ठाकूरांना सगळे लोक का मानतात? कारण की त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची संकुचितपणा आपल्याला बघायला मिळत नाही, कोणत्याही प्रकारचा. आणि जे काही सांगतोय बंधू भगिनींनो, की जो भाव जितका उदार असतो ना, त्याला रुजवायला खूप पेशन्स लागतात, खूप धीर लागतो. आणि प्रत्येकाला वाटतं, ठाकूर स्वतः म्हणतात की माझी घडी ठीक चालली आणि तुला माझा ऐकावाच लागेल. पण ठाकूरांनी म्हणजे स्वतः नरेंद्रनाथांबरोबर जेव्हा ते नवीन यायचे आणि ब्रह्मसमाजाच्या प्रभावामुळे ते मूर्तीपूजेला मानत नसत, ईश्वर दयामय आहे पण तो निराकार आहे, असे असे काहीतरी त्यांचे ते भाव होते आणि ते इतरांवरती ते लादायचे. पण भगवान श्रीरामकृष्ण त्यांना तसं काही मना करायचे. अरे तू तुझा भाव घेऊन राहा, तू इतरांवरती का लादतो? तर जो भाव जितका उदार आणि सर्वसमावेशक असतो, तितकाच तो रुजवण्याकरता त्याला म्हणजे जे रुजवणारे असतात म्हणजेच भगवान श्रीरामकृष्ण, त्यांना तितकंच पेशन्स आणि खूप हे लागतं. याचा पुढचा एक तत्व जे अतिशय महत्त्वाचं आहे, मला असं वाटतं, त्याच्यावर थोडी चर्चा करूया. आपण जेव्हा वचनामृत वाचतो बंधू भगिनींनो, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक जवळपास प्रत्येक पानावरती ईश्वर मनुष्य जीवनाचा लाभ, मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट ईश्वर लाभ आणि ईश्वर प्राप्तीकरता त्याग आणि त्याग म्हणजे कामिनी कांचनचा त्याग. हे जवळपास प्रत्येक पानावरती किंवा एक पान सोडून दुसऱ्या पानावरती कामिनी कांचनच म्हणजे संसार, कामिनी कांचनच म्हणजे संसार आणि त्या जर ईश्वर प्राप्ती करायची असेल त्याचा त्याग करावा लागेल आणि त्यागी शिष्यांकरता त्याच्या सूचना आणि गृहस्थ भक्तांकरता त्याच्या सूचना आपल्याला पूर्ण वचनामृतमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. पण या अतिशय सूक्ष्म हा जो भाव आहे आणि अतिशय संवेदनशील पण आहे, याच्या खोलात जर आपण जाऊन विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं बंधू भगिनींनो, की पहा भगवान श्रीरामकृष्णांनी कामिनी कांचनचा त्याग, कामिनी कांचनचा त्याग हे सतत ते उद्गारले आहेत. पण ठाकूरांच्या जीवनामध्ये आपल्याला माता भगिनींप्रती एक असीम शुद्ध प्रेम, श्रद्धा, अतिशय सन्मानाची भावना आपल्याला बघायला मिळते. हे एक फार विचित्र एक म्हणजे गोष्ट पहा, की जिथे प्रत्येक वेळ ते म्हणतात की कामिनी कांचन त्याग, पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कधी पण कोणत्याही स्त्रीला, कोणत्याही माता भगिनींना कधीही त्याचा द्वेष नाही केला, त्यांची घृणा नाही केली. आणि इथे आपले श्रीरामकृष्ण सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत, सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत एकदम. आणि अशी किती उदाहरणं आहेत. भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा म्हणतात कामिनी कांचनचा त्याग, याचा अर्थ काय, की आपल्या प्रत्येक जीवाच्या मनामध्ये दुष्ट वासना असतात, काहीतरी संस्कारगत अपवित्रता असते, त्याच्यावर त्यांचा आक्षेप आहे. पण कधी पण त्यांनी माता भगिनींना किंवा कोणत्याही स्त्रीला म्हणा, कधी पण त्यांच्या मनामध्ये द्वेष किंवा घृणाचा भाव हा कधी बघायला मिळत नाही. आणि आपण बघतो की भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या आईला, आपल्या माताजींना आपल्या जवळ ठेवलं आणि माताजी स्वतः म्हणतात की त्यांनी कधी मला फुलांनी सुद्धा आघात केला नाही. ज्या अवतारांनी आपल्या वचनामृतमध्ये म्हणजे आपल्या गॉस्पेलमध्ये प्रत्येक पानावरती म्हटलंय की कामिनी कांचनचा त्याग,
त्याच अवतारांच्या जीवनामध्ये आपण बघतो, त्याच भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये बघतो की माता भगिनींप्रती, स्त्री समाजाप्रती केवढा एक आदर आणि सन्मानाची भावना, आणि हे त्यांचा जो एक भाव आहे हे अत्यंत, हा पहा किती महत्वाचा आहे आणि किती संवेदनशील आहे, किती संवेदनशील आहे. आणि हाच भाव त्यांनी आपल्या सर्व भक्तांमध्ये, मग ते त्यागी असोत की मग ते गृहस्थ असोत, इतक्या सुंदर पद्धतीने तो रुजवलाय की बस. स्त्री जातीप्रती सन्मान आणि प्रत्येक जीवामध्ये असलेल्या जी काही अपवित्रता आहे, दुष्ट वासना आहे, त्याचं दमन, त्याच्यावरती बिलकुल ठाकूरांनी बिलकुल स्पेअर नाही केलेलं आहे. खूप कठोर त्याची निंदा केलेली आहे. पण कधी पण माता भगिनींप्रती कधी पण असन्मानाची दृष्टीने त्यांना कधीच बघितलेलं नाही आहे. आणि आपण ते बघतोच की योगिनमा, गोलापमा, गौरीमा, ह्या सगळ्या त्यांच्याकडे आल्या आणि प्रत्येक जण जे येत गेलं, प्रत्येकाप्रती केवढा सन्मान स्वामीजींच्या मनात होता. एवढंच नाही तर भगवान श्रीरामकृष्ण हे गिरीशचंद्र घोषच्या थिएटरमध्ये जायचे आणि तिथे काम करणाऱ्या ज्या नटी असायच्या त्यावेळेस त्यांचं जीवन फार चांगलं नसायचं आणि समाजामध्ये जरी त्यांच्या कलेची फार एक स्तुती व्हायची, पण समाजामध्ये त्यांना फार एक हेय दृष्टीने बघितलं जात असायचं. पण जेव्हा या ठाकूरांकडे भेटीला यायच्या, ठाकूर यांना किती सन्मानाने बोलायचे. विनोदिनी, तारा. काशीपूरची घटना आहे की त्यांना भेटीला येतात तर भगवान श्रीरामकृष्ण किती आनंदाने त्यांच्याशी संवाद गाठतात, किती सन्मान त्यांना दाखवतात. एक घटना या संदर्भात मी आज बरीच घटना सांगणार आहेत, कारण की हा भाव अत्यंत महत्वाचा आहे. आणि एवढंच नव्हे, जर ठाकूर बघायचे की त्यांच्या कोणी एका शिष्यांच्या मनामध्ये त्यांच्या असं म्हणण्यामुळे जर स्त्री जातीप्रती एक द्वेष किंवा घृणाचा भाव येत असेल तर ते तिथेच त्याला बिलकुल स्पष्ट करून सांगायचे, तिथेच कान उघडणी सुद्धा करायचे. एक घटना जी अतिशय फार बोलकी आहे की ठाकूरांच्या भेटीला 24 मे 1884 ची गोष्ट आहे की दोन सुना, एका घरातल्या दोन सुना त्यांना भेटायला येतात. त्या दोघी सुनांचं वय जवळपास 22-23 वर्ष असं काहीतरी असेल. हे सगळं डिस्क्रिप्शन आपल्याला मिळतं वचनामृतमध्ये. आणि सासू त्यांना दर्शनाला पाठवते, त्यांचं येणं असतं ठाकूरांकडे. दोघींच्या 1-2 छोटे-छोटे बाळं असतात, त्या दोघांना सोडून, आणि आता सत्पुरुषाच्या दर्शनाला जायचं आहे, तर सकाळी अंघोळ वगैरे करून चांगले स्वच्छ कपडे घालून काही न खाता पायी उन्हामध्ये ठाकूरांच्या भेटीला येतात. आणि ठाकूर दक्षिणेश्वरीच असतात, त्यांची भेट घडते. आणि जेव्हा भेट घडते तेव्हा ठाकूर त्यांना शिवपूजा करायला सांगतात आणि सूचना देतात की तुम्ही रोज तुमच्या घरी जे देवपूजा होत असते त्यांच्याकरता हार तयार करत जा, चंदन उगाळत जा. तुम्ही दोघी जेव्हा जावा चर्चा कराल तर ईश्वरी चर्चा करत असाल. असं केल्याने तुमच्या मनामध्ये असलेलं सगळं जे काही साधारण जे द्वेष, मत्सर, हे जे गोष्टी असतात, क्रोध, हे सगळं निघून जाईल. मग त्याच्यापैकी एक विनंती करते ठाकूरांना की तुम्ही मला काही सांगणार नाही का, म्हणजे मंत्र वगैरे देणार नाही का. ठाकूर म्हणाले की मी तसं काही मंत्र देत नसतो. ही सगळी चर्चा संपते आणि त्याच्या पुढे जे ठाकूर जे काही बोलतात आणि मला जे सांगायचं आहे की ठाकूरांच्या मनामध्ये माता भगिनींप्रती, स्त्री जातीप्रती केवढा सन्मान आणि किती प्रेम होतं, तर मी जसंच्या तसं तुमच्या पुढे वाचून दाखवतो. श्रीरामकृष्ण. तुम्ही उपास करून का बरं आलात? जेवून यायचं होतं. स्त्रिया म्हणजे माझ्या आईच जगन्मातेचं एक एक रूप की नाही, म्हणून त्यांचे कष्ट मला बघवत नाहीत. तुम्ही जगन्मातेचं एक एक रूप आहात. जेवून यावं, आनंदात राहावं.
जे अवतार पानापानावरती सांगतात, ईश्वरप्राप्तीस मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट आणि त्याच्याकरता कामिनी कांचनाचा त्याग केला पाहिजे, याचा अर्थ की प्रत्येक जीवामध्ये असलेली जी काही कामना असते, दुष्ट वासना, त्याचा नाश. पण ठाकूरांनी कधी पण स्त्री जातीप्रती कधी पण कोणत्याही प्रकारचे आक्षेप नाही घेतलेले आहेत. आणि ह्या ज्या 2 सुना किती भाग्यवान की त्या उपाशी आल्या आहेत आणि त्यांचं कदाचित चेहरा कोमेजून गेला असेल भुकेमुळे वगैरे, आणि त्या ठाकूरांना बिलकुल लक्षात येतंय आणि तिथल्या तिथे ते म्हणतात की तुम्ही उपास करून का बरं आलात? जेवून यायचं होतं. तुम्ही सगळे जगन्मातेचं एक रूप की नाही? आणि म्हणूनच तुमचे कष्ट मला बघवत नाही. हे स्वतः ठाकूर म्हणतात. ते पुढे म्हणतात, पुढे लिहिलेलं आहे आपल्या मास्टर महाशयांनी, असे म्हणून त्यांनी रामलालांना म्हणजे त्यांचे पुतणे या दोघी जणींच्या अल्पाहाराची व्यवस्था करण्यास सांगितले. तदनुसार मंदिरातून फलहारिणी पूजेचा प्रसाद, पुऱ्या, नाना प्रकारची फळे, एक ग्लास सरबत, नाना प्रकारची मिठाई वगैरे त्यांना देण्यात आली. पुढे काय म्हणतात, त्यांचं खाणं झाल्यानंतर श्रीरामकृष्ण म्हणाले, तुम्ही अमळ खाल्लं, आता माझं मन शांत झालं. मला स्त्रिया उपाशी असणं बघवत नाही. आता माझं मन शांत झालं, मला स्त्रिया उपाशी असणं बघवत नाही. हे कोण म्हणतंय? स्वयं भगवान श्रीरामकृष्ण म्हणत आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही उपदेश दिलेत त्याच्यामध्ये फक्त म्हणजे जास्तीत जास्त त्याग त्याग आणि त्याग आणि त्याग सांगितलेला. त्यांच्या मनामध्ये इतक्या उच्च भावना माता भगिनींप्रती होत्या. तर हा जो एक सूक्ष्म, अतिशय सूक्ष्म आणि अतिशय जो सेन्सिटिव्ह ज्याला म्हणूया आपण, अतिशय संवेदनशील आहे. आज बऱ्याच गोष्टी समाजामध्ये स्त्री जातीच्या स्वातंत्र्याकरता बऱ्याच सांगितल्या जातात. पण तिथे सन्मान कुठे आहे? जो सन्मान स्वामीजींनी, जो सन्मान ठाकूरांनी, जो सन्मान माताजींनी दिला, तो सन्मान कुठे आपल्याला बघायला मिळतो? असो, मला कोणत्याही प्रकारची म्हणजे सामाजिक याच्यावरती टिप्पणी नाही करायची आहे. पण मला जे तुमच्यापुढे सांगायचं आहे, की ठाकूरांचा हा जो भाव, आणि आपण आज सुद्धा बघतो, की संपूर्ण भारताच्या आपल्या विभिन्न केंद्रांमध्ये, मग ते कदाचित भक्तांनी चालवलेलं एखादं प्रायव्हेट केंद्र असो किंवा आपल्या रामकृष्ण संघाचं केंद्र असो, माता भगिनींना किती सन्मान आहे. प्रत्येक ठिकाणी म्हणजे ही अवतारांची परंपरा जी आलेली आहे, ती आज सुद्धा अखंडितपणे तशीच चालू आहे. आणि फक्त काही उच्च संभ्रांत परिवाराच्या स्त्रियांनाच ठाकूर सन्मान करायचे असं नाहीये बरं. किती उदाहरणं आहेत, की त्यातून आपल्याला लक्षात येतं, की त्यांच्या मनामध्ये प्रत्येक स्त्री ही जगन्मातेचंच एक रूप आहे. आपण आत्ताच वाचलं. आणि त्या दृष्टीनेच ते बघायचं. एक घटना तर अतिशय फार बोलकी आहे. अजून लक्षात येतीये. बलराम बाबूंच्या घरच्या सगळ्या स्त्रिया, कलकत्त्याचा आणि तो त्यावेळेसचा काळ, म्हणजे एकटी स्त्री आणि संभ्रांत परिवारची कधी जाणारच नाही. मग ते घोळका करूनच जातील. आणि मग त्यांनी सगळ्यांनी ठरवून आणि ठाकूरांच्या भेटीला ते दक्षिणेश्वरी त्या सगळ्या आल्या. ठाकूर सर्वांशी फार आनंदाने संवाद गाठत आहेत. आणि तितक्यात दक्षिणेश्वरी राहणारी एक पतिता, रमणी तिचं नाव, ठाकूरांवरती तिची खूप श्रद्धा. ती ठाकूरांच्या खोलीच्या समोरून जाऊन डोकावते, ठाकूरांना प्रणाम करते. ठाकूर यांच्याशी बोलणं एक तात्पुरतं थांबवून आणि तिची खूप आपुलकीने, खूप प्रेमाने चौकशी करतात, की "का गं रमणी, खूप दिवस झाले तू दिसलीच नाही. कुठे होती? काय गेली? तुझं कसं काय सगळं ठीक चालू आहे?" जसं एक वडील आपल्या मुलीशी संवाद करतात, तसा संवाद तो होतो. काय 2-4 मिनिटं, आणि रमणी आपली निघून जाते. इतक्यात बलराम बाबूंच्या घरच्या संभ्रांत सुसंस्कृत घरातल्या मोठ्या परिवारातल्या स्त्रिया, त्यांना खूप त्यांच्या जिव्हारी लागतं. त्यांना माहीत होतं की ही स्त्री कोण आहे. आणि
आम्हाला सोडून ठाकूर तिला महत्व देते. म्हणजे म्हणतो ना, ऑफेंड झाल्या सगळ्या. ऑफेंड झाल्या आणि ठाकूरांच्या लक्षात आलं. पण पहा, आपण काय चर्चा करत आहोत, की ठाकूरांनी कधी पण कोणत्याही माता भगिनीच्या प्रती कधी पण असे वाईट उद्गार नाही काढले. आणि आता प्रसंग असा आलेला आहे, की रमणीशी त्यांनी संवाद घातला, यांना आवडलेलं नाहीये. पण यांना हेच सांगायचंय, की ती सुद्धा तीच एक जगन्मातेचं एक रूप आहे. आणि म्हणून ठाकूर हसत हसत म्हणतात, की चला 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 आपण भावतारिणीच्या दर्शनाला जाऊया. आणि ठाकूर स्वतः उठतात, त्या सगळ्या ग्रुपला घेऊन भावतारिणीच्या दर्शनाला जातात. आणि तिथे एका दिव्य भावामध्ये म्हणतात ठाकूर भावतारिणीला, की आई, काय तुझं ग हे सगळं कमाल आहे, की स्त्रीमध्ये सत म्हणून पण तूच आहे आणि स्त्रीमध्ये असत म्हणून पण तूच आहे. संभ्रांत स्त्री तूच आहे आणि रमणी पण तूच झालेली. हे दिव्य भावात सांगितलेलं त्यांचे ते वाक्य त्या सगळ्या स्त्रिया ऐकतात आणि त्यांचे डोळे उघडतात. पहा, केवढी सूक्ष्म गोष्ट आहे. ठाकूरांनी काही रागवलं नाही त्या स्त्रियांना, की तुम्ही काय स्वतःला शहाण्या समजता का वगैरे वगैरे, असं काही नाही. म्हणजे त्यांना शिकवायचं होतं, पण शिकवण्याची पद्धत बघा किती सूक्ष्म आहे, किती मायक्रो आहे. आणि दुखवलं पण नाही कोणाला. रमणीला पण दुखवलं नाही आणि बलराम बाबूंच्या घराच्या स्त्रियांना पण दुखवलं नाही. पण एका अत्यंत दिव्य स्तरावरती जाऊन आपण चर्चा करतो, की ठाकूर दोन्ही स्तरावरती सहज राहू शकत होते. एका दिव्य स्तरावरती राहून त्यांनी आपलं त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं आणि व्यवस्थित सांगितलं. आणि ज्यांना कळायचं होतं ते त्यांना कळलं सुद्धा. तर म्हणण्याचा अर्थ काय, की हे जे हा जो अत्यंत भगवान श्रीरामकृष्णांनी मांडलेला एक फार महत्त्वाचा मुद्दा, आणि त्यातून आपल्याला जे शिकायचं आहे, की विशेष करून, की कधी पण कोणाच्याही बदल म्हणजे घृणा, म्हणजे कामिनी कांचनच्या नावाखाली हे करणं अत्यंत अयोग्य आहे. आणि विशेष करून भगवान श्रीरामकृष्ण ही जी अवतार परंपरा जी चालून आलेली आहे, ही किती जबरदस्त आहे. आणि त्याचे हे सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत संवेदनशील भाव हा आपल्याला, हा जितका जितका हा म्हणजे कट्टरता विहीन हा उदार भाव हा आपल्याला आपल्या जीवनात आचरणात आणायचा आहे, चिंतन करून करून. आणि त्यातूनच आपल्याला वरती वरती जायचंय, त्यातूनच आपल्याला वरती वरती जायचंय. याच संदर्भात एक दोन उदाहरण अजून फार बोलके सांगण्याचा मोह मी टाळू शकत नाहीये. भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडल्यानंतर म्हणजे ती परंपरा कशी सुरू म्हणजे सुरू अजूनही आहे. रामकृष्ण संघाची स्थापना झालेली आहे, बेलूर मठ उभारण्यात आलेला आहे आणि राजा महाराज आपले प्रथम अध्यक्ष मठात आहेत. आणि या सगळ्या ज्या भगिनी होत्या, तारा, विनोदिनी वगैरे, या कधी पण मठात म्हणजे जेव्हा सामान्य लोक यायचे तेव्हा त्या यायच्या नाही. त्यांना फार अपमान बोध व्हायचा. आणि म्हणून त्या कळवून राजा महाराजांशी भेटायला, महापुरुष महाराजांशी भेटायला दुपारच्या वेळेस यायचा. आणि त्यावेळेस राजा महाराज या लोकांची इतकी खातीर करायचे, इतक्या सन्मान आणि इतक्या प्रेमाने त्यांच्याशी वागायचे. मी मुद्दाम इतका याला इतकं एलोबरेटली का सांगतोय, की पहा, कामिनी कांचनचा त्याग भगवान श्रीरामकृष्णांनी सांगितला आहे, पण भगवान श्रीरामकृष्णांनी कधी घृणा करायला नाही सांगितली. स्वामीजींच्या जीवनातलं जर आपण बघितलं तर किती असे प्रसंग आहेत, की त्यांचं पूर्ण पश्चिमचं कार्य जर बघितलं तर त्या सगळ्या माता भगिनींनीच उभारलेलं आहे. म्हणजे एकदम छोट्यापेक्षा छोटं डिटेल्स बघितले, की स्वामीजी तुम्हाला हे ड्रेस घालून इथे काम करता येणार नाही. म्हणजे जसं एक 5वीतला मुलगा आहे आणि आई त्याला सांगते, की अरे ड्रेस कसा घालायचा, बूट कसे, लेस कसे बांधायचे. जर पश्चिमेत तुम्हाला कामं करायची आहेत तर असे भडक ड्रेस घालून काही होणार नाही. आणि स्वामीजी सारख्या एखाद्या दांडग्या व्यक्तीला तुम्हाला समजवायचं इतकं सोपं नाही. पण त्या आईच्या ममतेने त्यांना समजवलं आणि स्वामीजी सुद्धा समजलेत. लारा ग्लेन, सिस्टर देवमाता, त्यांनी एक आपली आठवण सांगितली आहे AC वॉल्डोच्या संदर्भात. ती अत्यंत बोलकी. ती बोलकी काय आहे,
कारण की जेव्हा स्वामीजी आपल्या व्याख्यानाच्या त्या दौऱ्यामध्ये अमेरिकेत न्यूयॉर्कला येतात, तर आणि त्यांना म्हणजे त्यावेळेस ही रेसिझम खूप जास्त होतं. आणि त्याच्यामुळे स्वामीजींना फार चांगलं घर मिळत नव्हतं म्हणजे असं राहायला. आणि तिथे जे काही जेवण अत्यंत खूपच सामान्य दर्जाचं होतं. तर स्वामीजी हक्काने म्हणतात त्या एसी वॉल्डोना त्यांचं घर तिथून म्हणजे जिथे राहत होते बरंच लांब, घोड्यागाडीने 2 तास जाणं, 2 तास येणं. पण स्वामीजी हक्काने सांगतात, की "तुम्ही माझ्याकरता स्वयंपाक कराल का?" तर सकाळी 8 वाजता एसी वॉल्डो आपलं घर सोडायच्या. 6 वाजता यायच्या, स्वयंपाक करून स्वामीजींना खाऊ घालायच्या. दिवसभर त्यांच्याबरोबर फिरायच्या, लेक्चरच्या जिथे-जिथे असतील, सगळी व्यवस्था करायच्या. संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक करून त्या पुन्हा घरी जायच्या 2 तासचा सफर करून. असं काही आठवडे चाललं, काही महिने चाललं. तर हे सगळं कोणी केलं? हे सगळं माता-भगिनींनीच तर केलं. आणि का केलं? कारण की ते दिव्यत्व, ते पावित्र्य त्यांना स्वामीजींमध्ये दिसलं. कामिनी कांचनचा त्याग म्हणून कधी स्वामीजींनी घृणा नाही केली. यांचाच जीवनातला एक फार मोठा आणि इतका बोलका प्रसंग आहे. एसी वाल्डो एक दिवस खूप रडू लागल्या. तर लारा ग्लेननी विचारलं, काय सॉरी स्वामीजींनी विचारलं, "काय झालं?" तर त्यांनी म्हटलं, की "अहो, कोणी काही चुका करतं आणि त्याच्यासकट तुम्ही राग माझ्यावरती काढता. माझा काय दोष आहे? आणि सुरुवातीला मी हे सहन केलं, आता माझ्याकडे सहन नाही होत." तेव्हा स्वामीजी म्हणतात की बिलकुल लहान मुलाप्रमाणे, की जे लोकं चुका करतात, ते माझे इतके जवळचे नाहीयेत. ते मला समजू शकत नाही. आणि राग हा नेहमीच तर इथेच काढला जातो, जे आपल्या विश्वासाचे असतात, आपल्या जवळचे असतात, आपली आई असते. हे ऐकल्यावर एसी वाल्डोचे अश्रू नेहमीकरता थांबले. आणि पुढे त्या स्मृतीमध्ये लारा ग्लेन लिहितात, की त्याच्यानंतर जर स्वामीजींनी वॉल्डोला नाही रागवलं, तर त्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं. पहा, मी हा मुद्दा इतका फुलवतो काय? फक्त एका कारणामुळे. रामकृष्ण विवेकानंदची परंपरा काय आहे? कामिनी कांचनचा त्याग. पण याचा अर्थ आहे कामनेचा त्याग, वाईट वासनांचा त्याग. माता भगिनीप्रती कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा घृणेचा भाव नाहीये. आणि हा उदार भाव हाच रुजला पाहिजे. आणि तेच रुजवत पण आहे. पण हा सर्वसमावेशक जो भाव आहे, अ, हा इतका म्हणजे सहज नसतो रुजवण्याकरता. अजून 1-2 भाव घेऊया. मी तुम्हाला सांगितलं आधीच, की अ, भगवान श्रीरामकृष्ण हे अनंत भावमय आहेत. आणि प्रत्येक भाव त्याची घेऊन इतकी सखोल चर्चा करणं हे शक्य होणार नाही. पण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे मी त्याचे काही जास्त उदाहरण घेऊन तुमच्यापुढे मांडलं. आता अजून काही एक 2 गोष्टी घेऊया, की ज्याच्या संदर्भात म्हणजे मुख्य अध्यात्म बाजूला राहतं. मुख्य अध्यात्म बाजूला राहतं आणि काहीतरी बाह्य गोष्टींना खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि विशेष करून खानपानला घेऊन. आध्यात्मिक साधकांनी हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं नाही पाहिजे वगैरे, वगैरे इतक्या गोष्टी आहेत. पण भगवान श्रीरामकृष्णांनी कोणत्याही प्रकारची काही तमा बाळगली नाही आणि एक बिलकुल स्पष्टपणे ते म्हणतात एका ठिकाणी, की जर शुकर मांस खाऊन सुद्धा जर ईश्वरावर भक्ती होत असेल, तर काही हरकत नाही. आणि उकडलेलं अन्न खाऊन सुद्धा जर मन कामनी कांचनावर जात असेल, तर त्यालाही धिक्कार असो. टोकाची गोष्ट बोललेत. पहा हा मी जे तुमच्यापुढे मांडू इच्छितो, की हा भाव आहे भगवान रामकृष्ण विवेकानंद भावधारेचा. हा हा भाव आहे आणि ज्या काही 2-3 मुद्दे तुमच्यापुढे मांडणार आहे. एक कोर गोष्टी एकदम. त्याला म्हणतो ना, की एकदम एकदम आतल्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा आपण चर्चा करत असतो भगवान श्रीरामकृष्णांची वचनामृतच्या माध्यमातून किंवा मातृचरणेच्या माध्यमातून वगैरे, तर त्यातून आपल्याला हाच भाव पूर्ण पर्कोलेट बिलकुल उतरताना दिसत असतो. आणि जितकं आपण हा भाव ग्रहण करू, आपले संस्कार बदलतील. आणि आपले संस्कार बदलले तेच तर आध्यात्मिक प्रगती आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण काहीतरी चांगले वाईट संस्कार घेऊन जन्माला पण आलेलो आहोत. आणि ते संस्कार बदलणे
हीच तर एक आध्यात्मिक प्रगती आहे. आणि हे सूक्ष्म आणि अतिसंवेदनशील हे जे भाव आहेत, त्याची जितकी आपण त्याचं चिंतन करू, ते चिंतन करून करून आपल्या संस्कारांवरती आघात होईल आणि त्याच्यामध्ये त्याला एक योग्य आकार मिळेल आणि आपली योग्य प्रगती होईल. प्रेमानंदजी महाराज आणि अखंडानंदजी महाराज, तुर्यानंदजी महाराज या सगळ्या त्यागी शिष्यांच्या जीवनाचा एक प्रसंग आहे की यांना सुद्धा खानपानला घेऊन खूप काहीतरी फार कठोरता पाळायचं आहे. भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांनी म्हटलं की पहा, तुम्हाला जे आवडतं तुम्ही घ्या, पण असं केल्यानेच असं होईल अशा प्रकारची बिलकुल भावना मनात नसली पाहिजे. आणि परिवर्ती काळामध्ये या तिघांमध्ये खूप अंतर आला. जरी त्यांनी आपल्या सवयी नाही बदलल्या, पण त्यांच्या मनामध्ये जी एक प्रकारचा एक गाठ, एक संकुचितपणा तो बिलकुल नाहीसा झाला. त्यांचे आपण जेव्हा जीवनचरित्र वाचतो, विशेष करून प्रेमानंदजी महाराज, अखंडानंदजी महाराज, तुर्यानंदजी महाराज, तर हे बिलकुल एक आमूल परिवर्तन त्या जीवनात आपल्याला बघायला मिळतो. तर हा जो एक सर्वसमावेशक भाव आहे, हा जो उदार भाव आहे ठाकूरांचा, हा अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतो की इतका एक अपेक्षित आहे की बस रे बस. आणि म्हणूनच म्हणतो की हा भाव रुजवण्याकरता खूप धीर लागतो, खूप पेशन्स आणि खूप प्रेम द्यावं लागतं. तेव्हाच तो हळूहळू म्हणजे भक्तांमध्ये किंवा त्यागी शिष्यांमध्ये तो उतरतो आणि आपल्यामध्ये सुद्धा तो उतरत आहे. त्यांचा कोणी शिष्य समजा त्यागाच्या मार्गापासून जर विचलित होत असेल, तर त्याच्याकडे सुद्धा त्यांचं बारीक लक्ष असायचं. आणि कधी कधी तर थेट बोलून आणि कधी कधी ज्याला म्हणतो की परोक्ष पद्धतीने बोलून ते बरोबर त्या साधकाला सावध करायचे आणि ज्याच्या करता त्या बोलल्या गेलेल्या त्याला ते बरोबर लक्षात यायचं. इतकं म्हणजे सूक्ष्म आहेत या सगळ्या गोष्टी. एक सिद्धांत आपण त्याची चर्चा करूया. एक घटना, अघोरमणी देवी आपल्या माहिती आहे की फार उच्च श्रेणीची साधिका आणि त्यांची पातळी म्हणजे काय, तर जेव्हा काही वासना किंवा काही कामना ठेवून भक्त लोक ठाकूरांकडे काही घेऊन यायचे, ठाकूर खाऊ शकत नव्हते. ठाकूर फक्त 2 लोकांना त्या अशा गोष्टी द्यायचे, एक स्वामीजी आणि दुसरी अघोरमणी देवी. त्यांची इतकी पातळी होती, बाकी कोणाला द्यायचे नाही. ठाकूरांना लक्षात यायचं की समजा अमुक अमुक भक्तांनी काही त्यांच्याकरता आणलेलं आहे, तर यांच्या मनात काहीतरी आहे. ठाकूर स्वतः ग्रहण करू शकत नव्हते, पण त्यांना हे माहिती होतं की स्वामीजी हे पूर्ण ज्ञानी आहेत आणि हे काहीही पचवू शकतात. आणि दुसरं म्हणजे अघोरमणी देवी, इतकी त्यांची उंच पातळी होती. तर यांच्या संदर्भामध्ये एक घटना आहे की भगवान श्रीरामकृष्ण काही दिवसाकरता राहायला जातात बलराम बाबूंच्या घरी आणि तिथे ह्या पण आलेल्या असतात आपल्या अघोरमणी देवी. आणि मग तो 2-3 दिवसाचा काही उत्सव तो संपतो आणि ठाकूर आता नावेत बसून दक्षिणेश्वरकडे निघाले आहेत बागबाजारच्या घाटवरनं. आणि तिथेच आपल्या कृष्ण भाविनी म्हणजे बलराम बसूंच्या पत्नी, त्यांनी आता हा उत्सव झालेला आहे, खूप सगळा आनंद झालेला आहे, तर ते काय करतात की काही भांडी, काही कपडे, आता अघोरमणी देवी त्यांचा संसार म्हणजे खूपच विकट, खूपच दारिद्र्य, तर एक साधू सेवा घडावी चांगल्या आहेत म्हणून काही भांडी, काही कपडे असं चांगला एक ज्याला म्हणतात ना बोचका असं बांधून बिंधून त्यांना देतात. आणि त्या पण आता दिलाय त्यांनी, स्वतःहून मागितलं तर काही नाही आहे, त्यांनी प्रेमाने दिलाय तर यांनी ठेवून घेतला. आणि त्याही नौकात येऊन बसतात जिथे ठाकूर बसलेले आहेत. ती पूर्ण नौका जाणार दक्षिणेश्वरला आणि जे घडायला नको तेच घडतं. ठाकूरांचं बरोबर लक्ष त्या बोचक्याकडे जातं. ठाकूरांचं बरोबर लक्ष बोचक्याकडे जातं आणि लागलीच म्हणजे म्हणतात ना की शेवटी त्यांना घडवायचं होतं, तर लागलीच ते म्हणतात की जे साधक किंवा जे साधू भक्तांकडे जातात, खातात पितात आणि काही न घेता निघतात, ते ईश्वराच्या एकदम बिलकुल जवळ बसतात. जे साधू भक्तांकडे जातात, खातात पितात
पण रिकाम्या हाताने येतात. ते एकदम ईश्वराच्या जवळ बसतात. पण जे सगळं काही बांधून बिंदून घेऊन येतात, त्यांच्याकडे ईश्वर काही लक्ष देत नाही. आता ठाकूरांनी बोलायचं बोललं, ज्याला लागायचं होतं लागलं, आणि अघोरमणी देवींना असं वाटलं की या क्षणी जीव गेला तर बरा. तो बोचका गंगेत फेकू की काय करू की काय नाही, काही सुचेन असं, आणि माताजी बरोबर नाही आहेत. दक्षिणेश्वरी पोहोचल्यानंतर लागलीच अघोरमणी देवी सगळं वृत्तांत सांगतात माताजींना. पण माताजी म्हणतात की पहा, तुम्ही काही मागितलं नाहीये, त्यांनी दिलेलं आहे, आणि तुम्हाला देणार तरी कोण, तुम्हाला ओळखतं तरी कोण, असं म्हणजे त्यांचं सांत्वन करतात. पण ठाकूरांनी म्हटलंय, आणि पूर्ण रस्ताभर ठाकूर त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही, इतक्या जवळच्या. आणि आता ठाकूरांनी अवहेलना करणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. ज्या लोकांचे सगळे म्हणजे जीव की प्राण, आपल्या सगळ्यांचे जीवन प्राण, कल्पना करा की ठाकूर आपल्या बरोबर बसलेले आपल्याकडे बघत सुद्धा नाहीये. ज्या काही वस्तू असतात त्या याला दे त्याला दे असं करून माताजींच्या आग्रहाखातर एखाद वस्तू, काहीतरी 2 वस्तू ठेवतात, बाकी सगळ्या इकडे तिकडे देऊन टाकतात. आणि मग त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर काहीतरी ठाकूरांकरता ते चच्चडी वगैरे करून घेऊन येतात. ठाकूर त्यांच्याशी फार आनंदाने बोलतात, त्यांच्याशी विचारपूस करतात, त्यांना तितकंच बरं वाटतं. पहा, या सगळ्या गोष्टींचा हा जो भाव आहे, आपण म्हणतो ना रामकृष्ण विवेकानंद भाव, हा तो भाव आहे. आणि याची सूक्ष्मता, मी 2 शब्द वापरतोय पहा सारखे सारखे, या भावांची सूक्ष्मता आणि संवेदनशीलता ही फार महत्वाची, अतिशय महत्वाची. आणि हे सगळ्या घटनांचे चिंतन करून आपल्या मनामध्ये ते भाव रुजतात, आणि आपली प्रगती होत असते. एक अजून मुद्दा महत्वाचा मांडून मग तिथे आपण थांबूया. की पहा, आपण सर्वजण ठाकूरांकडे येतो, आणि अनेकदा असं आपल्या जीवनात घडत असतं की काही अडचणींमुळे आपण ठाकूरांकडे जाऊ शकत नाही. आणि मग काय होत असतं की ठाकूरांकडे जर आपण जाऊ शकत नाही, तर त्यातून घडून काय येतं की आपला कुठेतरी एक दुरावा निर्माण होऊन जातो ठाकूरांशी. आणि हे फक्त आत्ताच घडलेलं आहे यातला भाग नाही आहे. हे केव्हा घडायचं? हे तेव्हा घडायचं जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण हयातीत सुद्धा होते. आणि त्यातून काय घडत होतं ते थोडंसं बघूया. की एक ठाकूरांच्या हयातीत असताना एक फार त्यांच्या जवळचे एक भक्त भवनाथ चट्टोपाध्याय, या भवनाथ चट्टोपाध्यायचं पण जर बघितलं तर इतकी मोठी एक त्यांची पातळी होती की ठाकूर त्यांना म्हणायचे की हा नित्यसिद्ध आहे, हा ईश्वर कोटी आहे. आणि नरेंद्रनाथांवरती त्याचं खूप प्रेम होतं, म्हणून ते म्हणायचे की अरे, नरेंद्राचा हा नराचा भाव आहे आणि याचा स्त्रीचा भाव आहे, कारण हे दोघं नेहमी बरोबर राहायचे आणि दोघांमध्ये खूप प्रेम होतं. पण परिवर्ती काळामध्ये होतं असं की संसारात अडकल्यामुळे या भवनाचं येणं फार कमी कमी होत जातं. आणि जेव्हा काशीपूरला असताना बिलकुल शेवटच्या काळी, तेव्हा ते जेव्हा भेट घ्यायला येतात, तेव्हा स्वामीजी हे म्हणतात, ठाकूर म्हणतात नरेंद्रनाथाला की अरे बघ, त्याच्याकडे जरा लक्ष दे, तो बिलकुलच वाहून जाऊ नये संसारामध्ये. पहा की एका काळी ठाकूरांनी काय उद्गार काढलेले आहेत की हा नित्यसिद्ध आहे, हा ईश्वर कोटी आहे. पण जेव्हा ठाकूरांपासून दूर गेल्यानंतर ठाकूरांनी त्याला दूर नाही केला. आणि एवढंच नाही, स्वामीजी जेव्हा अमेरिकेत असताना तिथून पत्र लिहितात, आणि पत्र लिहून काय म्हणतात की अरे तो हा कुठे, भवनाथ कुठे, म्हणजे आपल्या भारतात जेव्हा जे संन्यासी होते, तो भवनाथ कुठे, त्या भवनाथाकडे लक्ष द्या. तो जर वराहनगरमध्ये येत नसेल तर तुम्ही त्याच्या घरी जा, आणि त्याच्याशी भेटत जा. म्हणजे पहा, त्याचा काही कारणामुळे ठाकूरांशी दुरावा झाला, पण याचा अर्थ ठाकूरांनी त्याला सोडलं नाही. त्याचा दुरावा झाला ठाकूरांशी,
पण ठाकूरांनी त्याला दूर नाही केलं. आणि हीच एक अत्यंत महत्त्वाचं, आणि ज्याला म्हणतो ना की ठाकूरांचं हे जे दिव्य प्रेम काय आहे, तर हे दिव्य प्रेम याच्यातून आपल्याला लक्षात येतं की कसं ठाकूरांनी आपल्या सर्व शिष्यांना म्हणजे त्यांना जेव्हा हे कळत होतं की किती त्यांची पातळी आहे, पण काही कारणामुळे कुठेतरी अडकून गेलेले आहेत, याचा अर्थ हा नव्हता की त्यांनी ठाकूरांनी सोडून दिलं होतं. शेवटचा एक मुद्दा की ठाकूर प्रत्येक भक्ताला जो जिथे आहे तिथून उचलायचे आणि ज्याचा भाव जसा आहे त्याचा भाव नष्ट न करता त्याच भावाने त्याची प्रगती कशी होईल याच्याकडे लक्ष द्यायचे. मग मी 5 मुद्दे मांडले आज तुमच्या पुढे, 4 मुद्दे. आणि मला हे 4च मुद्दे मी का मांडले, हे 4 भाव का मांडले, तसे पुन्हा सांगतो. ठाकूर अनंत भावमय आहेत, प्रत्येक गोष्टीची चर्चा करणं शक्य नाही, पण हे अत्यंत सूक्ष्म गोष्टी आहेत. आणि जितकं आपण ठाकूरांच्या चरित्राचं, माताजींच्या चरित्राचं, स्वामींजीच्या चरित्राचं अध्ययन करू, या भावधारेचं अध्ययन करू, तर ह्या गोष्टी आपल्यामध्ये सुद्धा रुजतील. आपण सुद्धा आपल्यामध्ये असलेला जो संस्कारगत संकुचितपणा तो दूर होईल आणि आपण सुद्धा ठाकूर स्वामींचे की विशाल हृदयाचे होऊ शकू. आणि विशेष करून जो मुद्दा मांडायचा शेवटचा, की प्रत्येक साधकाला जो जिथे आहे तिथून त्याला उचललाय आणि त्याचा भाव नष्ट न करता, त्याचं श्रेष्ठ उदाहरण तर अग्रमणी देवीच आहेत. त्या गोपालकृष्णाचे भक्त होते, पण ठाकूरांनी कधी पण गोपाल मंत्र सोडा असं म्हटलं नाही. एवढंच नव्हे तर स्वतःच्या या शरीरामध्ये तोच गोपाळ खेळत आहे याचे दिव्य दर्शन त्यांना घडलेले आहेत. ती घटना मी सांगत नाही, ती सगळी आपण वाचलेलीच असेल. आणि जी घटना आपण आत्ता वाचली त्या 2 सोनांची, जे ठाकूरांच्या भेटीला आले होते, त्यांना काय सांगतात ठाकूर? त्यांना सांगतात की पहा त्यांची पातळी काय होती, त्यांची इच्छा होती की ठाकूरांनी काही मंत्र द्यावा, पण ठाकूरांनी बघितलं की कदाचित अजून ती वेळ आलेली नाहीये. तर त्यांना काय सांगतात की पहा, तुम्ही रोज शिवाची पूजा करत जा, तुम्ही रोज गंध उघाळा, हार करा, कारण की त्या माध्यमातून त्यांची प्रगती होणार हे ठाकूर बघू शकत होते. तर असे अनंत उदाहरण आहेत बंधू भगिनींनो, की त्यातून आपल्याला हे लक्षात यायचं की ठाकूर हे किती अनंत भावमय आहेत. विशेष करून त्यांचा भाव किती सूक्ष्म, पुन्हा पुन्हा सांगतोय, 2 शब्द मी वापरतोय, भाव अत्यंत सूक्ष्म आणि तितकाच संवेदनशील आहे. तर या सगळ्या गोष्टींची चर्चा जितकी आपल्या जीवनात घडून येईल, जितकं आपण याचं चिंतन करू, तितकेच आपल्या हृदयामध्ये हे भाव दृढ होतील आणि आपण सुद्धा या महान परंपरेच्या मार्गावर चालत चालत, महान परंपरा का म्हणतोय, कारण की अवताराने सुरू केलेली आहे, आणि त्याच मार्गावरती आपण पाऊल पुढे टाकत टाकत आपण सुद्धा या अद्वैत भूमीवरती, आपण सुरुवात कुठून केली होती? आपण सुरुवात केली होती की अवतार 2 पातळीवरती राहतात आणि आपण एकच पातळीवरती राहतो, पण आपली प्रगती टप्प्याटप्प्याने होणार आहे, एकाच जन्मात होणार नाही जशी ठाकूरांची झाली. तर त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? हे सगळे भाव ज्याची चर्चा केली आणि याच्या व्यतिरिक्त अनेक अनंत भाव आहे, त्या सगळ्याचं चिंतन मनन करून आपण जर पाऊल पुढे टाकले तर आपली सुद्धा प्रगती होईल. ठाकूरांनी हे जे काही शिकवणी सांगितल्या, हे जे काही भाव आपल्यामध्ये रुजवण्याचे जे प्रयत्न ते करत आहेत, ते भाव कशा पद्धतीने रुजत आहेत याची परीक्षा स्वतः ठाकूर करायचे आणि कसं विचारून की तुमचा माझ्याप्रती काय भाव आहे, त्याची यथायोग्य डिटेलमध्ये चर्चा आपण येत्या बुधवारी करणार आहोत. इथे मग आपला हा साधक भावाचा एक टप्पा तिथे पूर्ण होईल. मग तिथे ठाकूरांची साधना याच्यानंतर सुरू होणार आहे. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.